प्रसंग घडला त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आला, काय एकूण तिथे चित्र होतं किंवा तुम्हाला काय वाटलं? मला काही नाही वाटलं. मला काय वाटणार आणि कशा करता वाटावं? त्यातून काय महाराष्ट्रात त्यातून काय मिळणार आहे? काहीच नाही. ते भाजप बरोबर सत्तेमध्ये आहेत. त्यांना भाजपा ब्लॅकमेल करताय. अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीने अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत, महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. म्हणून ते दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनाविरुद्ध लढतायत. भाजपमधल्या बंडखोरांची हकालपट्टी किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, पण ठाकरेंचे अजून अनेक बंडखोर अपक्ष रिंगणात आहेत. दोन्ही कारवाईबद्दल नाही, दोन्ही बाजूनी काही ठिकाणी अपक्ष किंवा बंडखोर रिंगणात दोन्ही बाजूने, असं नाही, दोन्ही बाजूने आहेत. आम्ही दोन्ही बाजूने आहे. त्याच्यावरती आता काल आम्ही रात्री चर्चा केलेली आहे. बघू आता. जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार अशी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जहरी टीका केली. अच्छा, हे कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो. पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, बरं का. आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली. म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस. आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काल. पण ते असं म्हणतात की मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. मग चांगली गोष्ट आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, बरं का. आणि मुंबई ही लढून मिळवली आहे आम्ही, फडणवीस. आम्हाला अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तसे आम्हाला बटाटे मिळालेले नाही आहेत, भुईमुगाच्या शेंगा येतात. ही मुंबई लढून मिळवली. आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. हां, डायलॉग मारायला काय झालं? गब्बर सारखे गब्बर मरून गेला, डायलॉग अमर आहेत त्याचे. संयुक्त पत्रकार परिषद, संयुक्त युती, संयुक्त मुलाखत आणि आज पहिली संयुक्त प्रचाराची ठाकरे बंधूंची सभा नाशकात होते. हो, आज महत्त्वाची सभा आहे नाशिकमध्ये. उद्धवजी आणि रावसाहेब हे आज नाशिकला जातील आणि पहिली सभा आहे. काल रावसाहेब ठाण्यात होते, कल्याण डोंबिवलीत होते. आता उद्धवसाहेब उद्या संभाजीनगरला जातील, ठाण्यात सभा होईल. मुंबईत 11 तारखेला सभा आहे. अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे. राज ठाकरे युतीमधले लुजर आहेत असे फडणवीस म्हटले. काय? राज ठाकरे हे युतीमधले लुजर आहेत असे फडणवीस म्हटले. आता पाहू ना कोण लुजर आहे आणि कोण विनर आहे. ते तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? या मुंबईची जनता ठरवेल ना. आणि मुंबईची जनता ही कायम ठाकरेंच्याच मागे उभी राहिली आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलं माहिती आहे. ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा, एवढंच लक्षात घ्या. सेंट्रल बँक घोटाळ्या प्रकरणात आता मोहित